गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्सव काल आपण साजरा केला. आणि उत्सव साजरा करत असताना एक जो आनंद असतो म्हणजे जे समाधान असतं खऱ्या अर्थाने की आपल्या हातून काहीतरी सत्कर्म घडतंय त्याची जाणीव आमच्या दोघांना देखील झाली. आणि पांडुरंग म्हणजे आपण ज्यांना हरी असं म्हणतो, हरी या शब्दाचा अर्थ काय? जो हर लेता है उसको हरी कहते हैं ना महाराज. जे आपले सर्व दुःख घेऊन टाकतात त्याला पांडुरंग म्हणतात. आणि बघा ह्या सर्व महाराष्ट्राचं विश्वाचं आणि ब्रह्मांडाचं जे काही आराध्य दैवत आहे आणि ह्या विश्वाचं चैतन्य जे आहे, चैतन्याचा गाभा जो आहे तो म्हणजे माझा पंढरीचा पांडुरंग आहे. आपल्या सर्वांच्या सुखाचं सुख जिथं आहे ते पंढरीचा पांडुरंग आहे. आणि बघा तुमच्या माझ्यासारख्या दगडांना सुद्धा जिथं पाझर फुटतो तो म्हणजे माझा पांडुरंग आहे. आणि तेच पांडुरंग आपल्या ब्रह्मवाकडीमध्ये आले. आणि मगाशी महाराजांनी आपल्याला सांगितलंय की तीर्थक्षेत्र में जाना नहीं है तो तीर्थक्षेत्र बनाना है. तर हे जे काही ब्रह्मवाकडी गाव आहे ते आपल्याला तीर्थक्षेत्र बनवायचे. जसं आपण पंढरपूरला जातो तसंच सर्व भक्त आपल्या गावामध्ये आले पाहिजे. आणि खरंच पांडुरंगाचरणी विनंती आहे की आपल्या गावाची देखील प्रगती ही खूप खूप व्हायला पाहिजे. आणि सगळ्या दृष्टीनं शैक्षणिक दृष्टीनं देखील, आर्थिक म्हणा. आणि ज्यावेळेस गाव आपण बघा आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याच गावाचे उदाहरणं म्हणजे रवळगाव वगैरे आपण जर गाव घेतलं तर शैक्षणिक क्षेत्रात मुलांची बरीच प्रगती आहे त्या गावामध्ये. तसेच आपले देखील मुलं हे शिकले पाहिजे. आणि स्त्रियांची संख्या जास्त आहे म्हणून एक गोष्ट सांगते, स्त्रिया गुलाम झाल्या की समाज गुलाम होतो, समाज गुलाम झाला की मुलं गुलाम होतात, आणि मुलं गुलाम झाले की देश व राष्ट्र नष्ट व्हायला वेळ लागत नाही. म्हणून ही जी काही दोरी आहे सर्व जे देश आपल्याला देशाची उत्तर जी प्रगती करायची आहे त्याची जी काही दोरी आहे ती स्त्रियांच्याच हातात आहे. म्हणजे आपल्या लेकरांना आपल्याला चांगले संस्कार द्यायचे आणि मोठ्यांचा आदर आणि लहानांची कदर करणं ह्याच्यापेक्षा वेगळा माझ्या मते संस्काराचा आणि अध्यात्माचा दुसरा कुठला अर्थ नसावा. आणि ते आपण आज मुलांना देणं खूप गरजेचं आहे. महाराज आपल्याला सांगत होते आणि जे म्हणजे मी मिस केलंय तुमचं बरंच रामायण, पण 2 दिवस आपला सहवास लाभला आणि रामायण पण ऐकायला खूप छान वाटलं. नक्कीच नेक्स्ट टाइम मी पूर्ण रामायण ऐकल. आणि आज महाराज आपल्याला निरोप देणार आहेत. पण हे खूप म्हणजे आम्हाला तर सकाळपासून करमत नाही. हीच म्हणजे माझ्या मनात जी भावना आहे तीच तुमच्या प्रत्येकाच्या मनात आहे हे मला कळते, कारण माझा 2 दिवसाचा सहवास आहे आणि तुमचा खूप दिवसापासूनचा सहवास आहे. आणि महाराज जात आहेत पण महाराजांना मी देखील शब्द देते की तुम्ही मला जी मगाशी दक्षिणा मागितली ती नक्कीच माझ्याकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. कारण सासरवाडीला ज्यावेळेस एखादी मुलगी जाते तर आपल्या माहेरचं कुणी जरी भेटलं म्हणजे सहज जरी म्हणलं की मी सेलूची आहे, मी ब्रह्मवाकडीची, किंवा माहेरचं कुणी जरी भेटलं तर एक आपुलकी वाटते. आणि माहेरची जर प्रगती होत असेल म्हणजे गावाची प्रगती होत असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मुलांसाठी मुलांच्या शिक्षणाबाबत जे काही मदत लागेल ती नक्कीच माझ्याकडून मी होईल तितकी प्रयत्न करेल. आणि तुमची लेख म्हणून आणखीन एक विनंती करते की मतभेद असावेत काही हरकत नाही आणि मतभेदाशिवाय प्रगती देखील होत नाही, पण मनभेद ठेवू नका. आणि आपण जसं महापुरुषांच्या वाटण्या केल्या, प्रत्येक समाजामध्ये एक महापुरुष वाटून घेतले, तसं प्लीज मंदिराची आणि देवाची वाटणी करू नका. प्रत्येक गावामध्ये एकच मंदिर पाहिजे आणि प्रत्येकाचे विचार देखील उत्तर पाहिजेत. महाराजांनी आपल्याला काल सांगितलं होतं की प्रत्येकामध्ये प्रसन्नता पाहिजे म्हणजे आनंद पाहिजे. आणि आज ज्यावेळेस महाराज रामायण सांगत होते त्यावेळेस एक गोष्ट सांगितली म्हणजे ती मला नव्हती माहिती की जे काही सीतामाता होत्या त्यांची इच्छा होती. त्यांची इच्छा काय होती की ज्यावेळेस मला पुत्ररत्न किंवा बघा प्रस्तुतीसारख्या असह्य वेदना सहन करणारी स्त्री तिच्यात सर्वात मोठी ताकद असते. म्हणजे सर्व जी काही ताकद असते ती एका स्त्रीमध्ये असते. आणि महाराज सांगत होते की सीतामाताची इच्छा होती की त्यांचं वनामध्ये म्हणजे जे काही त्यांची मॅटर्निटी आहे ती तिथं व्हायला पाहिजे आणि त्यांची कधीतरी होणारी जी इच्छा आहे ती पूर्ण झाली म्हणून ते वनवास झाला. आणि तसंच आपली जी काही इच्छा असते तेच आपल्या कर्मामध्ये पडत असते. म्हणजे आपण कधीतरी विचार केलेला असतो आणि त्याच गोष्टी आपल्या सोबत घडत असतात. आपण असं म्हणतो की आज माझ्यासोबत हे घडतंय ते घडतंय, पण हे आपण कधीतरी मागं केलेला विचार असतो. आणि म्हणून विचारामध्ये सकारात्मकता असावी आणि तेच आपल्याला मंदिरातून घ्यायचंय. बघा पूर्वी आपले पूर्वज सांगतात की देवाची भूमिका ही अशी असायची. म्हणजे बरेच फोटो देखील असतात की डावा हात खाली आणि उजवा हात वर असतो. म्हणजे काय की ज्यावेळेस तू माझ्या भक्त ज्यावेळेस दर्शनाला येतात, ज्यावेळेस तू माझ्या दर्शनाला येशील
त्यावेळेस तुझं सर्व दुःख मला दे, डाव्या हातामध्ये दे, आणि माझ्याकडून सगळी सकारात्मकता तुला घेऊन जा. ते देव उजव्या हाताने देत असतं, पण आपण काय करतो, इथं